नमस्कार. आज आमच्या बरोबर आसात कुजिरा कॉम्प्लेक्साच्या हेडगेवार हायस्कुलाचे हेडमास्टर श्री विलासबाब सतरकर. आणि विलासबाब सतरकर पहिलीपासून जेन्ना गोंयांत एनईपी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू जालें किंवा लागू जावपा खातीर जी तयारी करपाची आशिल्ली तेन्नाच्यान वेगवेगळे समित्यो म्हणत किंवा गोवा बोर्डाची समिती आसूं किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटाची समिती आसूं अशा समित्यांनी त्यांनी काम केलां. आणि आज 2020 जे धोरण लागू झाले ते आज 2026 म्हणजे 5 वर्सां पूर्ण झाल्या. आणि आज आम्ही एनईपी एट 5 अशा संदर्भात आम्ही चर्चा करतले. विलासबाब तुमका येवकार. नमस्कार. नमस्कार. सुरवातीक म्हाका सांगात की जेन्ना राष्ट्रीय शिक्षण धोरण चालीक लावपा खातीर जी तयारी आशिल्ली आणि मागीर फेज वायज आमचे जे धोरण गोंया खातीर लागू जालें तेन्नाच्यान मातसो प्रवास मातसो सांगात. हय, जेन्ना ड्राफ्ट येयलो तेच्या नंतर रोखडीच गोवा सरकारान हांगासर जी टास्क फोर्स कमिटी फॉर्म केल्ली आणि टास्क फोर्स कमिटीच्या अंडर सादारण सगळो रोड मॅप तयार केल्लो गेलो. मागीर नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जेन्ना येयलो तेन्ना इमिजिएटली करिक्युलम इम्प्लिमेंट करपा खातीरची स्टॅडिंग कमिटी तयार केली गोंयान. आणि मागीर तितूंतल्यान इम्प्लिमेंटेशन सुरू जालें. म्हणजे खूब बरे तरेन जालें. 2023 आनी 24 ह्या वर्सा फाउंडेशन स्टेजीचे पयले वर्सा म्हणजे बालवाटिका 1 हेच्या खातीर तेचें इम्प्लिमेंटेशन जालें. मागीर गेल्या वर्सा बालवाटिका 2 आणि ह्या वर्सा म्हणजे 25-26 बालवाटिका 3 अशें फाउंडेशन स्टेजीचे जालें इम्प्लिमेंटेशन. मागीर दुसरें जालें गेल्या वर्सा म्हणजे 24-25 सेकंडरी सेक्शन जेका 4 वर्सां आसात तेचें पयल्या वर्सा 9वी इम्प्लिमेंटेशन जाली. आणि ह्या वर्षी आसा आत्ता करंट एकाडेमिक इयर 25-26 हांगासर मिडल स्टेजीची फर्स्ट स्टेज म्हणजे मिडल स्टेजीची 6वी, प्रिपरेटरी स्टेजीची फर्स्ट स्टेज येता 3री, सेकंडरीची स्टेज 9वी करून केल्ले म्हणून 10वी अशें इम्प्लिमेंटेशन सुरू जालें. सो खूब बरे तरेन तेचें इम्प्लिमेंटेशन फेज्ड वायज गोंयान सुरू जाल्लें आसा. आणि टार्गेट अशें आसा की 27-28 पर्यंत स्कूल एज्युकेशन जें आसा म्हणजे एकदम बालवाटिका ते सेकंडरीची 12वी म्हणजे 4 फेजीस ज्यो आसा प्रिपरेटरी मागीर फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आनी सेकंडरी 4 स्टेजींचे इम्प्लिमेंटेशन हे 27-28 पर्यंत पूर्ण जातलें. मागीर कितें जर कमी उरलें तितून आनी हें करपा जाय, नवीन गजाली करपा जाय जाल्यार आमचे कडेन आनी 2 वर्सां ग्रेस इयर कित्याक टार्गेट दिल्लें आशिल्लें आमकां सेंट्रलांतल्यान तें 29-30 पर्यंत पूर्ण करपाचें. सो वी आर वेल अहेड विथ द टार्गेट आणि निश्चितपणान 28 पर्यंत गोवा गव्हर्नमेंट हे टार्गेट अचीव जातले. राष्ट्रीय शिक्षा नीति की प्राथमिकता है भारत के हर युवा को शिक्षा के समान अवसर मिले. जब हम समान शिक्षा और समान अवसरों की बात करते हैं ये जिम्मेदारी केवल स्कूल खोल देने मात्र से पूरी नहीं हो जाती. समान शिक्षा का मतलब है शिक्षा के साथ साथ संसाधनों तक समानता पहुंचनी चाहिए. हर बच्चे की समझ और चॉइस के हिसाब से उसे विकल्पों का मिलना, स्थान, वर्ग, क्षेत्र के कारण बच्चे शिक्षा से वंचित न रहे. इसलिए नेशनल एजुकेशन पॉलिसी का विजन ये है कि गांव, शहर, अमीर, गरीब हर वर्ग में युवाओं को एक जैसा अवसर मिले. हय, खूब बरी गजाल की गोंयासारखे ल्हान राज्य ज्या जाग्यार आमी म्हणटा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करपाक जातात तो ह्या संदर्भात एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट गोंय राज्य करता. कितें अडचणी आयल्यो हें सगळें करतना? काय ज्या तरेन तुमी चिंतिल्ले त्या तरेन सगळीं कामां सुरू आसात सुरळीत? हय, म्हणजे खूब म्हणजे जशी प्लॅनिंग केली त्या प्रमाणे इम्प्लिमेंटेशन सुरू जालें. म्हणजे जे एडिशनल सब्जेक्ट लागल्या म्हणजे फॉर एक्झाम्पल मिडल स्टेजीक आतां आर्ट एज्युकेशन आणि वोकेशनल एज्युकेशन येयलो. बरोबर. तसोच सेकंडरी स्टेजीक आर्ट एज्युकेशन, वोकेशनल एज्युकेशन, IDA आणि फिजिकल एज्युकेशन आणि वेलबिंग आमकां खूब त्रास जावना कित्याक आमचे कडेन फिजिकल एज्युकेशन टीचर ऑलरेडी स्कुलान आशिल्ले तांकां फक्त ट्रेन करून एज पर नवीन सिलेबसान हें केलें. पूण हे बाकीचे 3 सब्जेक्ट आसा दे वेर न्यू सब्जेक्ट्स. म्हणजे वोकेशनल सब्जेक्ट वॉज अ न्यू, आर्ट एज्युकेशन वॉज अ न्यू सब्जेक्ट. सो तेका सगळ्या स्कुलांक टिचर्स दिवप कारण त्या सब्जेक्टाक एक्सपर्टायज जाय पडटा म्हणून तो प्रोसेस सुरू जालो. मागीर गोवा समग्र शिक्षण टीचर्स अपॉइंट केले आणि आता सगळ्या स्कुलांक ते म्हणजे थोडेशे शेअरिंग बेसिसचेर दिल्या. थोडेशे मागीर कॉम्प्लेक्स जेन्ना जातली नोटिफिकेशन त्याच्या नंतर त्याचे आनी चड सिस्टमॅटीक जातले. पूण इनिशियल स्टेजीक जाय आशिल्ले तशा प्रकारचे टीचर्स दिवप हें एक काम मोठें
गोवा समग्र शिक्षण केल्लें आसा. म्हणजे ताका खातीर एक बरें पॉझिटिव्ह एनवायरमेंट मेळटा. हय सगळ्या ऑलमोस्ट चडशे स्कुलांक हे सगळें मेळिल्लें आसा. मेजॉरिटी ऑफ द स्कूल्स कव्हर केल्ले आसा आनी त्या खातीर एक पॉझिटिव्ह एनवायरमेंट जो जाय आशिल्लो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची इम्प्लिमेंटेशनाचे बाबतींत तो गोंयांत निर्माण जाल्लो आसा. आणि त्याचे इफेक्ट कळपाक लागले. म्हणजे आता त्याचे सगळे कडल्यान पॉझिटिव्ह हे जे येवपाक जाय पळय फीडबॅक तो येवपाक लागलेलो आसा. आज हमारे सामने लक्ष्य है 2047 विकसित भारत की ओर जाते हुए नेशनल मिशन के नाते एनईपी 2020 हमारी पैथवे बनी हुई है. हमने आज को एनईपी 2020 को क्लासरूम्स, कैंपस और कम्युनिटी तक पहुंचाने में सफल हुए हैं. ये केवल सुधार नहीं है परंतु ये वैचारिक, बौद्धिक और सांस्कृतिक पुनर्जागृति का एक नया दार्शनिक दस्तावेज है. राष्ट्रीय शिक्षण धोरण आम्ही जेन्ना लागू केले तेन्ना म्हणजे एक तांची उद्देश आशिल्लो की रोट लर्निंगा पासून पयस वचून कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन सुरू जावचें. आणि खूबदां आमी म्हणटात की अश्यो पॉलिसीज ज्यो आसात त्यो ऑन पेपर खूब बऱ्यो आसा, पूण गोंया संदर्भात तुमकां कितें सांगपाचें आसा की हे सगळे जे उद्देशान राष्ट्रीय शिक्षण धोरणात किंवा तांणी जे स्पश्ट केले उद्देश ते सगळे हांगा त्याच हातून चालू आसा काय? म्हणजे तशें केल्लें आसा. म्हणजे कशें आसा एससीआरटीन आतां स्पेशल असेसमेंट सेल केल्लो आसा. असेसमेंट सेलाच्या माध्यमांतल्यान टिचर्सांचें ट्रेनिंग जालें. म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड पेपर कशे आसतले सादारण, तेजें असेसमेंट कशें करप. म्हणजे आत्तां कशें केलां, आत्तां ह्या वर्सा हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्ड जो आसा तो फुल्ली इम्प्लिमेंट करना, पूण हॉलिस्टीक प्रोग्रेस कार्डान जे रुब्रिक सांगलेले आसा म्हणजे एक्टिव्हिटी बेस्ड असेसमेंट जे सांगलेलें आसा तें असेसमेंट ऑलरेडी सुरू जाल्लें स्कुलांनी आतां. मागीर सेंट्रलाइज एक्झामिनेशन केले. म्हणजे सबमिटिव्ह एक्झाम्स जे आसले टर्म एक्झाम्स त्यो सेंट्रल आसतले. म्हणजे एससीआरटीचो कॉम्पिटन्सी बेस्ड पेपर्स धाडटले आनी ऑल ओव्हर गोवा एक कॉमन पेपर आसतलो फ्रॉम 3rd to 8th. आणि 9th ऑलरेडी गोवा बोर्डान सुरू केले. 9th कॉमन पेपर येयलो. हे पेपर कोण काडटले म्हटले तुमी? 3 ते 8वी 3री ते 8वी पर्यंत एससीआरटीने एक असेसमेंट सेल म्हणून निर्माण केला आसा, म्हणजे बीएसकेचे अंडर. ओके. आणि तो जो बीएसके म्हणजे विद्या समीक्षा केंद्र. विद्या समीक्षा केंद्राच्या अंडर ते केले आसा. आणि विद्या समीक्षा केंद्राची खूप बरी टीम ही सगळे कामाक लागलेली आसा ऑलरेडी. तिने सगळ्यांची ट्रेनिंग केले. म्हणजे असेसमेंट सेल आणि एससीआरटी अशा दोघांनी कंबाईन काय टीचर्सांक घेऊन टीचर्सांक ट्रेन केले, मास्टर ट्रेनर्स. आणि मास्टर ट्रेनर्सांनी आता सगळे गोंयभराचे सगळे टीचर्स सब्जेक्ट टीचर्सांक ट्रेन केले. सो ते खूप मोठे अचिव्हमेंट. म्हणजे एप्रिलान साधारण मार्च एप्रिल महिन्यात 10वीच्या भुरग्यांक सगळ्यांक म्हणजे सेकंडरी स्टेजी खातीर. आणि आता जुलयान सगळे स्कुलांचे गोंयभरांतले 6th शिकोवपाचे टीचर किंवा 6th इम्प्लिमेंट जाला मिडल स्टेजी त्या 6th टीचर्सांचे ट्रेनिंग जाल्लें आसा. 100% शिक्षकांक हे प्रशिक्षण मेळ्ळा. हय. म्हणजे आनी आतां आसा कोणाचेर तेन्ना कितें अडचण आसून उरला आसा जाल्यार तेंच्या खातीर सप्लिमेंटरी ट्रेनिंग कोर्स केले आसा. हय. त्या खातीर उद्दिश्ट 100% कव्हर करपाचें आसा. कळ्ळें. आणि आता जे म्हणजे आता ताचे रिझल्ट्स केन्ना कळपाक लागतले साधारण? म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण सगळ्या पावंड्याचेर लागू जाला. तुम्ही हेडमास्टर म्हणटकच हाजे कितें दिसपाक लागला मातशे परिणाम? म्हणजे हेडमास्टरांच्या मध्ये एक पॉझिटिव्ह हे केलं. म्हणजे कशें आसा दरवेळी आमची मिटिंग्स घेतल्या. म्हणजे एससीआरटीन घेतल्यो किंवा गोवा बोर्डान घेतली. थंय कशें आशिल्लें, थंय कोणीच आमकां ते इम्प्लिमेंटेशनाचो हे नाशिल्लो, प्रॉब्लेम कळाकूच नाशिल्लो. मागीर बारीक इश्यू आसा ते कशे रिझॉल्व करया. म्हणजे एवरीबडी वॉज इन पॉझिटिव्ह हे. म्हणजे वी हॅव टू इम्प्लिमेंट. आणि ते मागीर कशे सक्सेसफुली इम्प्लिमेंट करतले तितून ताजो एक रिव्ह्यू घेतला ह्या सगळ्या तुमच्या पावंड्याचेर एज अ हेडमास्टर म्हणत किंवा एक सुरू जाला न्ही आता 1-2 वर्सां ताजो रिव्ह्यू असो घेवप जाला काय म्हणून? तेजे कशें आसा तसो मिटिंगाक फक्त हे जाला. म्हणजे कोणाक डिफिकल्टीज आसा आनी कितें आसा जाल्यार तशें विचारले गेले एक जालें. आणि ही स्टेरिंग कमिटीचे आसा, स्टेरिंग कमिटीचे सगळे तरेचे रिप्रेझेंटेशन आसा. आणि ते रिप्रेझेंटेशनाचो रिव्ह्यू जो आसा तो प्रत्येक म्हयन्याक एक रिव्ह्यू मिटींग जाता. आणि खंय कितें चल्लां, खंय कितें कमी आसा आणि एडिशनल कितें करपाक जाय अशा प्रकारचो रिव्ह्यू हो मंथली बेसिसचेर जाता स्टेरिंग कमिटीचेर. आणि हेडमास्टर्सांचे म्हणजे हेडमास्टरची जी कमिटी आसा तांकां कॉन्फिडन्सान घेतले वयता, तेंचे कडेन उलयले वयता. सगळे हेडमास्टरांकडे ह्या वर्सा 2 मिटींग जाल्यो ऑलरेडी. म्हणजे एससीआरटीच्यो 2 जाल्यो आणि एक गोवा बोर्डाच्यो, म्हणजे 3 मिटींग जाल्यो तश्यो. बरोबर. ऑल म्हाका एक पालक म्हणून खूबदां दिसता की 9वी ते 12वी तुम्ही एकूच फेज केल्या हातून. म्हणटकच आता फक्त 12वीचीच बोर्डाची परीक्षा आसतली काय पयलीं आसा तशेंच 10वी आनी 12वीची बोर्डाची परीक्षा? तो मातसो पॅटर्न सांगात कशें आसतलें तें. हय. ना त्यो एक्झामी दोनी आसा. फक्त थोडोसो स्विचओवर कसो जातलो आसा की फुडें आता तसो प्रयत्न एक जाल्लो, पण गेल्या वर्सा तो नवीन असल्या कारणान हे जावना. इम्प्लिमेंटेशनाक थोडोसो म्हणजे एकदम गडबड करप ना अशें म्हणून जावना. पूण 9th आणि 10th अशे 4 सेमिस्टराचे मेळून 10थाचो रिझल्ट. करेक्ट. आणि 11th आणि 12th
सध्या ना अंदूच्या वर्साक ना पूण इन फ्युचर जावचें आसा तें. तर म्हणजे 9th फर्स्ट टर्म 9th सेकंड टर्म 10th फर्स्ट टर्म 10th सेकंड म्हणजे 4 सेमिस्टर मिळून 10thचो रिझल्ट म्हणजे 10thचे त्याचे सर्टिफिकेशन रिझल्ट म्हणजे पेक्षा सर्टिफिकेशन आणि मागीर 11th आणि 12thचे बेसीर 12thचे सर्टिफिकेशन. कित्याक मोर ऑफ इम्पॉर्टंट सर्टिफिकेशन कित्याक फुडेंचे सगळे हे जातले एक्झाम्स एडमिशन्स इट विल बी ऑन द सेंट्रलाइज एंट्रन्स एक्झामिनेशन. त्या खातीर ह्या मार्क्सांचो व्हॅल्यू इल्लो कमी जावपाक आसा. ग्रेडिंग सिस्टम चड बरी येवपाची आसा आणि होलिस्टीक प्रोग्रेस कार्ड जे आसा होलिस्टीक प्रोग्रेस कार्ड गिव्ह स्कोप टू एव्हरीथिंग म्हणजे ते वोकेशनल एज्युकेशन आसत आर्ट एज्युकेशन आसत फिजिकल एज्युकेशन आसत इंटरडिसिप्लिनरी एरिया आसत याचे सगळ्याचे असेसमेंट जावन जे विल बी ग्रेडेड. आणि सब्जेक्ट सिलेक्शन सर कशें आसतलें फुडें म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स हे आता कंपार्टमेंट तेजे ग्रुपींग न्ही खूब NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क जो केल्लो आसा हय तेचेर खूब बरें ग्रुपींग दिल्लें आसा. आता गोवा गव्हर्नमेंटान म्हणजे SCERTन तशा प्रकारची एक कमिटी फॉर्म केल्ली आसा सेकंडरीचे कमिटीन थोडे हायर सेकंडरीचे प्रिन्सिपल्स घेवन तेचें जें हें करपाचें कित्याक आतां फुडल्या अकादमीक इयर 11वीक लागतले तेजे ग्रुपींगाचे बेस्ड ऑन द NCF म्हणजे NCF आमी खंय डेविएट करूना म्हणजे हे गोवा गव्हर्नमेंटान बरें कितें केलां जाल्यार NCFचे सगळ्यो गायडलायन्स फॉलो केला आणि मागीर स्टेटीक कितें आवश्यक आसा तेजे प्रमाण मायनर म्हणजे फूल डेविएशन केलें अशें करूना. त्या खातीर एक्झॅक्टली NCF हो फॉलो केलो गेल्लो आसा ती बरी गजाल आसा. म्हणजे बाकी बरेच स्टेटींनी कितें जालां खंय खंय NCF डेविएट केल्या कारणान मागीर लोकांचे विरोध जाला आनी कितें जालां तें करूना गोंयांत. गोवा इज फॉलोइंग महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही जो भाषेचो प्रश्न आयकुपाक येता तो गोंयांत केन्ना कांय इश्यूज जावना ताजे ना जावना म्हणजे आमी वी हॅव गॉन एज पर NCF महाराष्ट्रान थोडें डेविएशन जालां कशें दिसता तें प्रायमरी हेजेर फर्स्ट स्टँडर्ड बिकॉज फर्स्ट स्टँडर्ड तेणी 2 लँग्वेज म्हटल्या NCFान R1 आनी R2. महाराष्ट्रान तो इश्यू थोडोसो जाला तो म्हाका दिसता थंय दे हॅव इंट्रोड्यूस R3 कंपल्सरी सब लँग्वेज आनी अनदर थिंग इज NCF इज सेइंग इज आमचे कडेन ज्यो लोअर क्लासीस 2 लँग्वेज आसता पळय तितून 1 लँग्वेज शूड बी कंपल्सरी नेटिव्ह टू इंडिया आणि 6th ऑनवर्ड जेन्ना 3 लँग्वेज फॉर्म्युला सुरू जाता तेन्ना 2 लँग्वेज नेटिव्ह टू इंडिया. सो आमी कितें केलां आतां कोंकणी मराठी दवरल्या मागीर R2 इंग्लीश कंपल्सरी दवरला आनी 3rd लँग्वेज अगेन एनी लँग्वेज विच इज नेटिव्ह टू इंडिया हे जो ऑप्शन दिला पळय आनी देर इज नो कंपल्शन ऑफ लँग्वेज आनी खंयच कोणाचेरूच खंयची तरी लँग्वेज लादली अशें गोंयांत जावना. सर वेळेची मर्यादा आसा पूण गोंयांत ज्या तरेन आमी इम्प्लिमेंटेशन जालां त्या इम्प्लिमेंटेशनाचेर हेडमास्टर म्हणून तुम्ही खरेच वावर केलाच आणि गोंयांत एक बरें काम चल्लां आणि एक NCFाक धरून चल्लां ह्यो गजाली आज आमकां कळ्यो. आमचे कशें आसा आमचो एज्युकेशन सेक्रेटरी एज्युकेशन डायरेक्टर SCERT डायरेक्टर बोर्ड चेअरमॅन हे 4 जाण एकत्र काम करतात म्हणजे ती प्लस तें आसा पळय गोंयचें दे वर्क एज अ टीम आणि दॅट इज द मेजर हे म्हणजे सक्सेस जाला पळय आमचें तेजे फाटलें मोठें हें आसा तें टीम म्हणून काम करता पळय तेजें अचिवमेंट आसा. इट इज फर्स्ट टायम इन गोवा दॅट ऑल 4 आर कोऑर्डिनेटिंग विथ इच अदर. येस तुमकां खूब देव बरें करूं सर. देव बरें करूं.